धोंड्याचा महिना लक्ष दिलं नाही का? आता थोडा लागता तुमच्या सासऱ्याकडे तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होता. लाडाचा जावाई गेला सासरा महिनाभर थोड्या झाले. 22.5 मिनिटं सोन्याची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारे एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. ताकद लक्षात घ्या, सत्ता आहे का? 80,000 बायका 1 लाख पोरं संभाजी नगराच्या पायऱ्या पुढे लाटणीला गाढवबडी गजानन सगळी करी बाळांपण ही सत्ता रावणाची. तरी तुम्हाला हे सत्य मान्यच करावं लागेल की रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य बालकरी सांगतात. मायबाप तसल्याला भजन करावं लागलेले. 2 BHK रे आपल्या गाडी हप्त्यावर आपल्याला भजन करणं कामच आहे. आणि आपण उपकार म्हणून बर्बाद करतच नाही आहे. तुकोबाने म्हटलं की भजन करायचं कारण माझ्या मनाची समाधानी आहे. मला माझ्या समाजात सुख लागतंय, ती प्राप्तता मिळतेय म्हणून मी भजन करतोय. तेव्हा तुझ्या नामचिंतनाचे माझं चित्त सावध होतंय, मी सावध होतोय, माझं चित्त चुकीच्या ठिकाणी जात नाहीये. कारण मला तुम्हाला वाटत नसेल ना, काही माणसं फार हुशारकीने म्हणतात. एखाद्याला म्हटलं ना, का हो दादा काय सुंदर सत्ता चालू आहे जळगाव सुरजीमध्ये, शेवटचा दिवस हो आज, शिवलताई पाटलांचं कीर्तन आहे म्हणे, आजचा शेवटचा आहे, उद्या काल आहे, आज तरी कीर्तनाला चला. तो फार कौतुकाने सांगतो. आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे तुझं दादा, बोलल्यावर झोपेल जरा, पण कचकच कांद्याचा गावा तुला भजन कसं आवडत नाही. त्याला पात्रताई तशीच लागते की नाही असं. काही माणसं फार हुशारकीने सांगतात. काही माणसाला म्हटलं काय गावात सत्ता गेला नाही तर मला आवडत. काही माणसं म्हणतात मी घरतो पण गेलो नाही, काही म्हणतात गेलो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण बंद झालो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकच नाही पाहिलं. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळं पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञान
देवा तुझी चरणसेवा साधा. मला मिळालंय तर माझ्या पूर्वजांचं आहे. आपली 750 वर्ष पूर्वी सांगतात तर तसेची वाटायला पाहता पैशाची गावा नाही येता बाळपणीचं सर्वज्ञता बघितलं याते वर आशीर्वाद कृपा कृपेशिवाय शक्य नाही. आजकालची बरीच माणसं म्हणतात त्याला मी मोठा केला. काय म्हणतात त्याला मी मोठा केला. कायम लक्षात ठेवा माणूस मोठा होतो स्वतःच्या प्रारब्धावर स्वतःच्या कर्माने आणि पांडुरंगाच्या कृपेने. कोणीच कोणाला मोठं करत नाही. आईबाप देव आणि संत सोडले
ती शाळेत नाही केलं पाहिजे. हे जे दिवस चालू आहे हे बलिदान दिवस आहे, हा बलिदान मास आहे. 42 हे जे 42 दिवस आहेत, कमीत कमी या दिवसात तुम्हाला ज्ञात असलं पाहिजे की या दिवसांचा अधिकार काय. तुम्हाला जगायचं कळलं रे. एकदा इतिहास वाचा, एकदा शिवराय वाचा, एकदा शंभूराज, एकदा ज्ञानोबा, एकदा तुकोबा, एकदा जनाई मुक्ताई वाचा. काय पडतं तुमच्या? औरंगजेबाचे जर सिंहासनचा, त्याच्या संपत्तीचा विचार केला, हिंदुस्थान म्हणजे त्याच्या सिंहासनचा 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. एवढा श्रीमंत औरंगजेब होता. शिवरायांच्या निधनानंतर त्यांना वाटलं, शिवरायांच्या निधनानंतर त्याला वाटलं, इनका तो मसीहा गया बिनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया बिनको कौन वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. सपना औरंगजेब का हिंदुस्तान मिट्टी में लेने का पूरा होगा. बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे. अब देखेंगे